नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मस्त. तर आपण शेवग्याची रस्सा भाजी करणार आहोत. शेवग्याची भाजी ही बऱ्याच पद्धतीने केली जाते. कोणी मुगाच्या डाळीत करतं, कोणी तुरीच्या डाळीत करतं, तर कोणी शेंगदाण्याचा कूट टाकून करतं, कोणी साधा मसाला टाकूनही करतं. तर आपण ताजा मसाला तयार करून ही भाजी करणार आहोत. चवीलाही अगदी मस्त लागते. चपाती किंवा भाकर या दोन्ही सोबत ही भाजी खूप मस्त लागते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तिथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊया. ज्या आपल्याला शेंगा करायच्या आहेत त्या आपण आधी साफ करून घेतल्या. थोडे थोडे साल काढायचे, अगदी जास्त नाही काढायचे, कारण ते जास्त साल काढले तर ते पटकन शिजतात आणि गाळ होतात, मग त्या खायला पण आपल्याला खाता येत नाही. त्यामुळे थोडेसे साल काढायचे आणि ह्या शेंगा आपण शिजवून घेऊया. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते. तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे. तर तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. इथं मी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे कढईमध्ये. हे थोडंसं लालसर रंगावरती आपण भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे थोडंसं लालसर रंग आलेला आहे, तर आपण काढून घेतलं. आता इथे एक अख्खा कांदा स्लाइस करून घेतलेला आहे. तुम्ही बारीक जरी कट केला तरी चालतो. हाही लाल रंगावरती आपण भाजून घेऊया. इथे थोडासा लाल रंग आलेला आहे, पण आपल्याला ह्याच्यापेक्षाही जास्त भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जास्त लाल रंग आलेला आहे, तर काढून घेतलेला आहे आपण. त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटोचे स्लाइस करून घेतलेले आहेत. अगदी टोमॅटो आपल्याला जास्त वेळ नाही भाजायचं आहे, थोडंसं भाजायचं आपल्याला आणि ते थोडंसं भाजलं की आपण ते काढून घेऊया. टोमॅटो आपण काढून घेतलं, आपला मसाला भाजून झाला तोपर्यंत इथे शेंगाही चांगल्या पद्धतीने आपल्या शिजलेल्या आहेत, तर याही काढून घेऊया. तर इथे आपण हा सगळा मसाला भाजून घेतलेला आहे. हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा. ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचा, थोडंसं आलं टाकायचं आणि मिक्सरला बारीक अगदी वाटून घ्यायचं. इथे मी लसूण टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने वाटून घ्यायचं. आता इथे कढईवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये अगदी गॅस कमीच ठेवायचा, जेणेकरून आपण मिरची पावडर टाकलं की ते करपणार नाही. आता याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेला आहे. तर हे असं टाकायचं तेलामध्ये. त्याच्याने आपल्या भाजीला रंग चांगला येतो. मिरची पावडर चांगल्या पद्धतीने तळलं जातं आणि आपल्या भाजीला तरीसुद्धा चांगली येते. त्यामुळे मिरची पावडर आधी तळून घ्यायचं, पण गॅस कमी ठेवायचा. आता आपण हे थोडंसं मिरची पावडर तळलं की याच्यात आपण मसाला घालून घेऊया. आता इथे आपण मसाला घातलेला आहे. मसालाही चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आणि जे काही आपले दुसरे मसाले आहेत ते तुम्ही आता टाकू शकता. आता तुम्ही बघू शकता आपण मसाला जास्त तळलेलाही नाही, तरी आपल्या भाजीला आत्ताच तरी दिसते. तरी पण थोडासा मसाला हा अजून तळून घ्यायचा आणि उरलेले जे मसाले असतात ते आपण इथे घालून घेऊया. तर आता इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला हा विकतचाच आहे. तुमच्याकडे जे काही मसाला असेल, गरम मसाला असेल, कांदा लसूण मसाला असेल, तो इथे टाकून द्यायचा किंवा तुम्हाला आवडीने जे तुम्हाला मसाला आवडत असेल तोही तुम्ही इथे टाकू शकता. तर इथे मस्त हलवून घ्यायचं. हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तळून घ्यायचा आहे आणि हा मसाला तळला. तुम्ही बघू शकता इथे मस्त तेल सुटलेलं आहे. तर आपण जे शेंगा घेतल्या होत्या उकडून त्या आपण ह्याच्यात टाकलेल्या आहेत. ते पाण्यासहित टाकायच्या, त्यामुळे त्या शेंगांची ती जी पाण्यात उतरली आहे ती ह्या भाजीमध्ये आपल्या उतरते. आणि तुम्हाला जर थोडीशी पातळ हवी असेल तर अजून पाणी टाकायचं. थोडीशी घट्टच हवी असेल तर अशीही चांगली लागते. मी थोडंसं पाणी इथे टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, पण जर आपण शेंगा शिजताना आधीही मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता इथे परत थोडं कमीच टाकायचं, कारण मग ते आधीचं मीठ आत्ताचं मीठ ते खारट होऊ शकतं. त्यामुळे चवीनुसार थोडंसंच मीठ घालायचं आणि छान मस्त उकळून घ्यायचं. तर आपल्या भाजीला छान उकळी फुटलेली आहे आणि मस्त तरीसुद्धा आलेली आहे. तर अशा पद्धतीने आता गॅस बंद करून आपण उतरून घेऊया. ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही अगदी मस्त लागते. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी
रेसिपी बघायला मिळतील. तर चला असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.